गुडघेदुखी म्हणजे नक्की काय? गुडघ्याच्या सांध्यांचे दोन महत्वाचे पार्ट असतात की गुडघ्यामध्ये. एक असतं कार्टिलेज म्हणजेच खुर्च्या, तर दुसरं असतं सायनोव्हेल फ्लुइड म्हणजेच द्रव पदार्थ. हे गुडघ्यामध्ये कुशनिंगचं काम करत असतं. त्यामुळे बऱ्याचदा गुडघ्याला काही हादरे बसत नाही किंवा काही नाही. परंतु जेव्हा काही कारणाने यामध्ये झीज होते आणि तिथे वेदना आणि सूज तयार होते आणि आपले गुडघे जास्त दुखायला लागतात. गुडघेदुखीचे सगळ्यात महत्वाचे कारणे काय ते आता आपण समजून घेऊयात. एक आहे ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजेच कालांतराने वयामानानुसार किंवा खूप जास्त यूज झाल्यामुळे गुडघ्याच्या सांध्याची झीज होते, त्यामुळे गुडघे दुखायला लागतात. त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस, म्हणजेच सांध्यामध्ये सूज येणे. तो हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे. त्यानंतर पुढील महत्वाचं कारण आहे की अतिवजन. जेव्हा ओबेसिटी जास्त असते त्यावेळी गुडघ्यावरती जास्त प्रेशर येतं आणि गुडघे जास्त दुखायला लागतात. यासोबतच काही व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियम यांची कमतरता असेल त्यामुळे सुद्धा गुडघेदुखी लवकर सुरू होते. त्यासोबतच जर काही चुकीच्या पोझिशन्स वापरल्या गेल्या बसण्यासाठी, उठण्यासाठी, त्यामुळे सुद्धा गुडघेदुखी लवकर सुरू होते. आता आपण गुडघेदुखीची लक्षणे समजून घेऊयात. यातील सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे की चालताना वगैरे गुडघे दुखणे, ही याची सगळ्यात महत्वाची लक्षणे आहेत. त्यासोबतच गुडघ्यांना सूज येणे हे एक गुडघेदुखीचं महत्वाचं लक्षण आहे. गुडघ्यांची हालचाल कमी होणे म्हणजे स्टिफनेस जाणवणं, गुडघे दुमडताना येणं, मांडी घालून बसताना येणं, खाली बसल्यावर लवकर उठताना येणं, स्टिफनेस येणं गुडघ्याच्या सांध्यामध्ये, हेही महत्वाचं लक्षण आहे. त्यासोबतच गुडघ्यामधून कटकट कटकट असा आवाज येणं, ज्याला आपण क्रॅकलिंग म्हणतो, त्या गुडघ्यामधून असा क्रॅकलिंग नॉइज येणं, हे सुद्धा गुडघेदुखीचं महत्वाचं लक्षण आहे.